पुणेकरांची धगधगती तोप म्हणून एक ओळख असणारे रवींद्र धनगेकर आपल्यासोबत आहेत। मामा काय सांगाल, मतदान केलं आज? खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये पुणे महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा किंवा निवडणुकीचा प्रशासकीय लेवलमध्ये जाण्याचा हा रस्ता असतो आणि ह्याच्यामध्ये ही निवडणुका लोकशाही पद्धतीने हो हे सातत्याने सगळ्यांना वाटतं, पण तशी परिस्थिती नाही। आज ही सगळी प्रक्रिया ही हुकुमशाहीच्या दिशेने हायजॅक केलेल्या सगळ्या निवडणुका, प्रशासन असेल, वार्ड रचना असतील, मतदार याद्या असतील, ह्याच्यामध्ये सगळा बोगसपणा आढळून येतो आहे आणि त्यामुळे आता ह्या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या राहिल्या नाहीत। ह्या धनशाही विरुद्ध शिवशाही, श्रमशाही अशी ही निवडणूक आहे। आम्हाला सांगा, अनेक आश्वासनं, प्रलोभनं या निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आली, मात्र पुणेकर कसा निवडणुकीकडे बघेल असा आपला एक अंदाज? नाही, पुणेकरांना गृहीत धरून काय राजकारण गेले कित्येक वर्ष चाललं आहे। आता पुणेकरांना ही वेळ आली की आपल्याला ज्यांनी गृहीत धरलं आहे त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आणि पुणेकर ह्याच्यामध्ये सक्षम निर्णय घेतील असं मला या निमित्ताने वाटतं आहे। पुणेकरांना काय आवाहन कराल? मतदानाचा पहिला टप्पा म्हणजे अगदी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे, मात्र पुणेकरांना काय आवाहन कराल? पुणेकरांनी आपला तिसरा डोळा उघडला पाहिजे लोकशाहीचा आणि योग्य व्यक्तीला, योग्य कार्यकर्त्याला ह्याच्यामध्ये संधी पुणेकरांनी दिली पाहिजे। निवडणुकीच्या दरम्यान आता पुणे महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमधील निवडणूक होऊ घातलेली आहे। सकाळपासून मतदानाचा टप्पा वाढलेला पाहिजे। पुण्यामध्ये 70,000 मतदार जे आहे ते वाढलेले आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये 5 लाखापेक्षा जास्त मतदार आहे। मात्र हा जो कल आहे तो कसा असेल? आता सगळ्यात मतदार याद्यांचा प्रचंड घोळ आहे आणि त्यामुळे लोकांचं मतदान किती होईल ही शंका आता वाटते, कारण इतका घोळ आहे की ह्या भागातल्या मतदार याद्या जवळजवळ 2,000 मतदार याद्या पलीकडच्या वाढत गेल्यात आणि त्यामुळे लोकांमध्ये हा टक्का कमी होईल अशी बी शंका आहे आणि ज्या पद्धतीने ह्या मतदार याद्या प्रशासन गचाळ कारभार हा लोकांच्या तुम्हाला फिरल्यानंतर लक्षात येईल। सत्तेत असलेले दोन्ही नेते अगदी मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांवर आरोप करताना दिसले या निवडणुकीत। मात्र या संपूर्ण निवडणुकीचं चित्र बघता आता सध्या पुणेकर काय करतो? ह्याच्यामध्ये ज्याचा पक्ष जो तो वाढवणारे, ज्या पक्षाचा ते आज मतदार वाढवण्याचे जे तो आपला ताकदीने मेहनत घेणार आहे, त्याच्यामुळे कोणी टीका ही लोकशाहीचे एक भाग आहे, त्याच्यामुळे ते काय 2 दिवसांनी हे सगळं संपेल। परंतु पुणेकर शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील हा अख्ख्या पुणेकरांना दिलेला विश्वास आहे। तर निश्चितच पुणेकर हा जागृत आहे, प्रत्येक वेळी मतदान करताना विचारपूर्वकच मतदार करतो असा विश्वास जो आहे तो रवींद्र धनगेकर यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि तसं विशाल रेवडेकर, LS मराठी न्यूज, पुणे।